लक्ष द्या. गुड आफ्टरनून पुन्हा एकदा सरांना. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2 चा लेसन 5th कोऑर्डिनेट जिओमेट्री बघायचा आहे. याच्या आधीचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 च्या आपण 3 एक्झाम्पल ऑलरेडी बघितले, निम्मा प्रॅक्टिस सेट ऑलरेडी बघितलाय. आता आजच्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 चे जे उरलेले 3-4 एक्झाम्पल आहेत ते आता आपल्याला कव्हर करायचे. आणि याचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलाय. काय फॉर्म्युला सांगितलाय? स्लोप ऑफ लाईन. जर अँगल दिला असेल तर काय असतो फॉर्म्युला? टॅन थीटा. आणि जर कोऑर्डिनेट पॉइंट दिले असेल तर काय फॉर्म्युला असतो? y2 - y1 अपॉन अलग लक्षात सर्वांच्या. मग याच्यावर आता आपल्याला पुढे काही एक्झाम्पल बघायचे. मग आता एक्झाम्पल नंबर आपले 3 झाले होते. आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला? 4 वाला. मग तुमच्या समोर बघा क्वेश्चन काय. इफ ए पॉइंट दिला, काय काय पॉइंट दिला आपण बघूयात. डायरेक्ट सॉल्व्ह करतो. गिवन काय बरं? पॉइंट ए. काय दिलाय पॉइंट सांगा बरोबर? 1 and -1. बी पॉइंट काय दिलाय? काय दिलाय? 0 and 4. अँड सी पॉइंट काय दिलाय? -5 and 3. हे 3 गिवन पॉइंट आपल्याला. आर वर्टिकल्स ऑफ अ ट्रायंगल, देन फाइंड द स्लोप ऑफ ईच साइड. म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल दिलाय. याचा अर्थ बघा हे 3 पॉइंटचे एक ट्रायंगल बनवलाय. असं काही ते ट्रायंगल असणार आहे. लक्ष द्या मी काय म्हणतो. हा एक ट्रायंगल आहे. हा पॉइंट सपोज ए असणार आहे, हा पॉइंट सपोज बी असणार आहे, हा पॉइंट कोणता असणार आहे? सी. या ए चे आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट दिले, बी चे आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट दिले आणि सी चे पण आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट ऑलरेडी दिलेले आहेत. आणि काय फाइंड आउट करायला लावलंय आपल्याला? या तिन्ही पण लाईनचा स्लोप काढायला लावलाय. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय बघा. हा फॉर्म्युला 3 टाइम आपल्याला यूज करायचा आहे. पहिला ए बी लाईन काढायचा आहे, स्लोप ऑफ लाईन ए बी. नंतर कोणती काढायची आहे? बी सी. आणि नंतर कोणती काढायची आहे? ए सी. आणि ते तिन्ही फक्त काढायला लावले. काही असो, काही बरोबर आहे का चुकी, म्हणजे बरोबर नाही, इक्वल आहे का अनइक्वल आहे ते काय काढायला लावलंय का आपल्याला? नाही. फक्त या तिन्ही साइड ज्या आहे ना, या तिन्ही साइडचा स्लोप ऑफ फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला ह्या 2 कोऑर्डिनेट पॉइंटचा एक फॉर्म्युला, यांचा एक फॉर्म्युला, यांचा एक फॉर्म्युला. म्हणजे एक्झाम्पल किती टाइम सॉल्व्ह करायचं आपल्याला? 3 टाइम्स. मग आता काय बघा. आता आपल्याला पहिलाच पॉइंट घेऊ. लेट ए पॉइंट. पहिला पॉइंट कोणता असतो रे? x1 y1. आणि हा ए पॉइंट काय दिला आपल्याला? 1 and -1. बी पॉइंट काय असतो बरं आपला सेकंड पॉइंट? x2 y2. आणि हा बी पॉइंट काय दिला आपल्याला? 0 and 4. पहिला आपण स्लोप ऑफ लाईन याचेच काढून घेऊ. आणि देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन, कोणाची लाईन काढायची आपल्याला? ए बी वाल्याची पहिली. त्यालाच आपण काय म्हणतो रे? एम. आणि इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू. आता फक्त काय करायचं आपल्याला? व्हॅल्यू टाकायच्या. y2 ची व्हॅल्यू किती असणार इथं? 4. मायनस y1 ची व्हॅल्यू किती असणार आहे? -1 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0 मायनस x1 ची किती असणार आहे? 1. मी इथं 4 मायनस इंटू मायनस काय आणणार आहे? प्लस अपॉन काय नाही इथं? -1. मग प्लस 4 + 1 किती येणार आहे? 5. आणि डिवाइड ला 1 आहे, काही गरज नाही, पण मायनस म्हटलं -5 घ्यावं लागेल ना आपल्याला. 4 + 1 काय येणार आहे? 5. आणि हा मायनस वरती घेऊन टाकला. डिनॉमिनेटरला 1 असला आपण लिहायची काही गरज आहे का? नाहीये. म्हणजे स्लोप ऑफ लाईन ए बी किती आला रे आपला? किती आला? -5. किती आला? -5. इथपर्यंत काय? सेकंड पण लाईन काढायची आपल्याला. कोणती? लेट. पहिला पॉइंट काय घालायला आपल्याला? बी 0 and 4. आणि जो पहिला पॉइंट असतो त्याला काय म्हणतो आपण? x1 y1. दुसरा पॉइंट कोणता घ्यायचा आपल्याला? सी. काय तो? -5 3. आणि सी पॉइंट काय दिला? सॉरी, हा काय हरकत नाही. हा काय असणार आहे? x2 y2 असणार आहे. मग आता आपल्याला काय यूज करायचं आहे पुन्हा? स्लोप ऑफ अ लाईन. कोणती लाईन काढायची आपल्याला? बीसी. म्हणजेच काय राहणार आहे? एम इज इक्वल टू फॉर्म्युला पुन्हा y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल. इथं लिहितो मी, तुम्ही खालीच लिहा. मग आता y2 ची व्हॅल्यू किती असणार आहे रे? 3 मायनस y1 ची व्हॅल्यू किती असणार आहे? 4 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती असणार आहे? -5
5 मायनस x1 ची व्हॅल्यू किती असणार आहे 0 इज इक्वल टू 3 मायनस 4 किती होणार आहे -1 अपॉन इथं -0 काही कामच नाही म्हणजेच काय होणार आहे -1 मायनस मायनस काय नाही इथं प्लस होऊन जाईल म्हणजेच काय राहणार आहे 1/5 अलग लक्षात काय राहिले 1/5 बरोबर लिहिले ना आपण पहिली व्हॅल्यू कोणाची बरं x1 y1 x2 y2 ओके मग इथं काय केलं आपण y2 किती बरं आपला 3 बरोबर आहे y1 किती रे आपला y1 4 बरोबर आहे आता आपल्याला काय घ्यायचं आहे बरं तिसरा लेट कोणता घ्यायचा आता ए आणि कोणता घ्यायचा आहे सी आणि एक आता आधी डायग्राम काढून घेत चला ही ए आहे ही बी आहे तर सी आहे आपण ए बी काढली बी सी काढली आता कोण काढायचं आहे बरं एसी काढायचं आहे मग एसी मग आता कोणता घ्यायचा पॉईंट लेट ए पहिला पॉईंट कोणता असतो x1 y1 आणि तो काय दिला रे ए पॉईंट आपल्याला 1 and -1 आणि बी पॉईंट बी ने काय दिला आपल्याला कोणता घ्यायचा आहे सी पॉईंट काय असतो आपला दुसरा पॉईंट x2 y2 इज इक्वल टू सी पॉईंट काय दिला आपल्याला -5 and 3 याचा स्लोप ऑफ लाईन काढायची आपल्याला आणि देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन कोणती आता ए सी कोणती काढायची आता आपल्याला ए सी इज इक्वल टू एम आणि इज इक्वल टू काय असतो आपला y2 - y1 अपॉन x2 - x1 इथंच लिहितो मी चला y2 ची व्हॅल्यू किती होणार आहे मग इथं आता 3 मायनस y1 ची व्हॅल्यू किती होणार आहे -1 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती होणार आहे -5 मायनस y1 ची व्हॅल्यू किती होणार आहे -1 काही चुकलं का सॉरी इथे x आहे ना x1 ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं x1 ची व्हॅल्यू 1 आहे किती आहे 1 मग फक्त हे सॉल्व्ह कर इकडे लिहितो वाटलंच मी इज इक्वल टू मग आता मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे 3 + 1 अपॉन काय होणार आहे -5 -1 -6 इज इक्वल टू काय होणार आहे 4/-6 डिवाइड होत असेल डिवाइड करा 2 2 जा 4 आणि 2 3 जा इज इक्वल टू किती आला -3 2/3 मायनस साइन आहे ना म्हणून मायनस साइन म्हणजे देअरफॉर आपण खाली काय लिहू शकतो देअरफॉर स्लोप ऑफ लाईन कोणती बरं AC इज इक्वल टू m इज इक्वल टू किती आला -2/3 तिन्ही साइड काढायला लावल्या तिन्ही साइड काढल्या बस एवढंच एक्झाम्पल फिफ्थ वाला समजून सांगतो काय बघा फिफ्थ एक्झाम्पल मध्ये काय दिलंय शो दॅट म्हटलंय आपल्याला प्रूव्ह करायचंय काय प्रूव्ह करायचंय ए पॉइंट दिलाय बी पॉइंट दिलाय सी पॉइंट दिलाय डी पॉइंट दिलाय आर व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम कसा असतो रे असा असतो हा पॅरलोग्राम आहे ना ही साइड जेवढी थोडीशी पाहिजे आणि ही जेवढी थोडीशी पाहिजे याला पॅरलोग्राम म्हणतो ना आपण मग आता हे शो करायचं आपल्याला याचे 4 पॉइंट दिले काय दिलाय बरं ए आहे बी आहे सी आहे आणि कोणता दिलाय डी पॉइंट मग आता ही शो करायचंय म्हणजे काय करायचंय ही स्लोप ऑफ लाईन काढायची कोणती बरं ए बी नंतर कोणती काढायची बी सी नंतर कोणाची काढायची सी डी आणि नंतर कोणती काढायची डी काढायची ए डी काढा काय प्रॉब्लेम आणि याच्यामध्ये ए बी आणि डी सी काय असली पाहिजे आपली इक्वल सेम असली पाहिजे आणि बी सी आणि ए सी काय आली पाहिजे इक्वल जर ह्या दोन आणि ह्या दोन आणि ह्या दोन आणि ह्या दोन जर दोन दोन इक्वल आल्या तर याचा अर्थ दिलेली जी काही कोऑर्डिनेट पॉइंट आहे हे कोणाचे असणार आहे पॅरलोग्रामचे असणार आहे तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं सॉल्व्ह करून देऊ का नको नक्की का मुलांमध्ये सॉल्व्ह करू की नको नक्की एक्झाम्पल कसं सॉल्व्ह होईल कळेल ना तुम्हाला इथं फॉर्म्युला किती वेळेस यूज करायचा आहे 4 टाइम्स 4 वेळेस 1 2 3 आणि 4 त्यापैकी हा इक्वल पाहिजे हा इक्वल पाहिजे डायग्राम काढाच डायग्राम तुम्हाला एक्झाम्पल थोडं सोपं वाटेल हे लक्षात मग नको घेऊ पाचवं एक्झाम्पल एकदम एक्झाम्पल नंबर 6 7 8 तीन एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये फाइंड आउट के करायचं आहे आणि फाइंड आउट के वाले बऱ्याचशे एक्झाम्पल विचारतात त्या तीन पैकी एखादं एक्झाम्पल विचारलं जाईल तुम्हाला मग काय ते आपण बघूया आता मग आता एक्झाम्पल नंबर कोणतं घेऊ बरं 6 काय घेऊ आता एक्झाम्पल नंबर 6 मग आता काय बरं 6 एक्झाम्पल
बरं 6 एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. काय एक्झाम्पल आहे बरं? फाइंड के. काय काढायचं आपल्याला? के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि काय काय गिवन आहे बघा. इफ आर आणि एस हे 2 पॉइंट दिले आणि स्लोप ऑफ लाईन आर एस दिली -2. मग आता बघा इथं गिवन मध्ये काय काय दिलं आपण बघूयात. गिवन मध्ये कोऑर्डिनेट पॉइंट कोणते दिले? कोणता पॉइंट दिला पहिला? आर. आर पॉइंट किती दिला आपल्याला? 1 and -1. आणि एस पॉइंट काय दिला आपल्याला? -2 and k. आणि अजून काय सर्वात महत्वाचं पुढे दिले? स्लोप ऑफ लाईन किती दिली रे? स्लोप ऑफ लाईन आर एस इज किती दिली आहे? -2 दिली. काय दिली? -2. बघा आता काय. आणि व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? आता या के ची काढायची असणार. या के ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. 2 कोऑर्डिनेट पॉइंट आहेत. आपल्याला स्लोप ऑफ लाईन आर एस दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? के ची काढायची. मग आता आपल्याला माहिती आहे जे 2 पॉइंट असतात त्यातला पहिला पॉइंट कोण असतो बरं? x1 y1 आणि दुसरा पॉइंट कसा असतो? x2 y2. म्हणून आपण म्हणू शकतो दॅट इज लेट आर. पहिला पॉइंट कोणता असणार आहे? x1 y1 इज इक्वल टू आर कोणता असणार आहे? 1 and -1. आणि एस पॉइंट कोणता आहे बरं? -2k. सॉरी सेकंड पॉइंट कोणता असतो? x2 y2 इज इक्वल टू एस ऑफ -2 and काय दिलाय? k. आणि स्लोप ऑफ लाईन आपल्याला आर एस दिलेली. लक्ष दे बाबड्या, येत तर काहीच नाही. पेपरला किती मार्क्स? 4 आहे. ते पण माझ्या उपकाराने मिळाले तुला. त्याच्यावरून चित्तगिरी करीतोय पांग्या कुठला? लक्ष दे ना बाबड्या. चेहरा हेच पाहिजे ना. आता काय काढायचं आपल्याला? काय काय यार असो. लक्ष द्या. चला स्लोप ऑफ लाईन आर एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? y2 -y1 अपॉन x2 बरोबर का? मग आता स्लोप ऑफ लाईन आर एस किती दिलेली आपल्याला? -2. किती दिले? -2 इज इक्वल टू y2 काय असणार आहे बघा आता आपला? k मायनस y1 किती असणार आहे? -1 अपॉन x2 किती असणार आहे आपला? -2 मायनस x1 किती असणार आहे बरं? 1. मग आता हे फक्त काय करायचं आपल्याला? सॉल्व्ह करायचंय. हा -2 वाटलाच तसाच ठेवू. देअरफॉर -2 इज इक्वल टू मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस. म्हणजे k प्लस किती होणार आहे? 1 अपॉन इथं -2 -1 किती होणार आहे? -3. हा -3 डिवाइड इकडे याला काय होईल? मल्टिप्लाय. म्हणजे -2 इंटू -3 इज इक्वल टू k प्लस किती होणार आहे? 1. मग मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस. आणि 2 इंटू 3 किती होणार आहे? 6 इज इक्वल टू k प्लस किती होणार आहे? 1. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? k ची. मग हा इकडे +1 इकडे आला काय होईल? मायनस. देअरफॉर k इज इक्वल टू 6 - 1 आणि देअरफॉर k इज इक्वल टू किती असणार आहे? 5. आणि हेच आपल्याला काढायचं होतं. k इज इक्वल टू 5. कळलं? हो. 7 एक्झाम 6वं कळलं सगळ्यांना? 7व्यात काय? सॉरी काय 7व्यात काय अडचण? नक्की का? होमवर्क 7 एक्झाम्पल. हो मग लक्ष द्या. लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आता? 8 वाला. 7 एक्झाम्पल काय असेल तुम्हाला? होमवर्क. सरांनी व्यवस्थित सॉल्व्ह करा. बघा तुमच्या समोर आहे 8 वाले एक्झाम्पल. काय दिलंय? फाइंड के. पुन्हा काय फाइंड करायचं आपल्याला? के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि काय काय दिलंय आपल्याला? पी क्यू इज पॅरलल टू काय दिलाय? आर एस. 2 लाईन जर पॅरलल असेल
तर मला घुगे सांग काय असतं रे बाबड्या? वर आहे बाबड्या. दोन लाईन जर एकमेकांना पॅरल असेल तर काय राहतं? चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? काय असतं बाबड्या? जेव्हा दोन लाईन एकमेकांना पॅरल असतात तेव्हा काय असतं मध्ये? मध्ये म्हणजे इक्वल. काय असतं मध्ये? वा वा, व्हेरी गुड. जेव्हा दोन लाईन एकमेकांना इक्वल पॅरल असतात त्यावेळेस मध्ये पॅरलचं साइन असतं. खरं तू जन्मले हे दर्शन त्या मम्मी पप्पाला तुझे. हा वा वा, एक मस्त एकदम जबरदस्त प्रूफ आहे. काय प्रूफ आहे? प्रूफचं नाव काय? प्रूफचं नाव काय आहे? दिवेश घुगे. काय प्रूफ? if two lines parallel each other then line A is parallel line B. वाह, जबर, आपल्यातून आउटस्टँडिंग. वाह, हा हो सॉरी. तर अशा प्रकारे आपल्याला पुढचं गेलं सांगायचं आहे. बघा तुम्ही सगळे हुशार आहेत, मस्त आन्सर दिला. हे तसं काढून टाकणार नाही. कोणता? जर दोन लाईन एकमेकांना पॅरल असेल तर ते इक्वल असतात. एकदम बरोबर आहे सरांचं, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम हुशार आहे माझे पोरं, तुम्ही लय हुशार आहे सर्व. तर सरांचा खूप खूप आभारी आहे. बरं झालं मला आठवतच नव्हतं. बरं बघण्याने लक्ष द्या. आता आपल्या काय काय गिवन आहे बरं? काय काय पॉईंट कोणते दिले आपल्याला? पी पॉईंट सांगा काय? पी पॉईंट काय बरोबर? 2 and 4. नेक्स्ट क्यू पॉइंट काय आहे? 3 and 6. आर पॉइंट काय आहे? 3 and 1. आणि नेक्स्ट काय दिलं आपल्याला? एस पॉइंट काय दिलाय? 5 and k असे दिले. आणि काय काढायचं आपल्याला? के फाइंड आउट करायचं आहे. आणि गिवन मध्ये काय सर्वात महत्वाचं? लक्ष द्या. काय म्हटलंय? लाईन PQ इज पॅरलल टू काय म्हटलंय? लाईन RS असं म्हटलंय ना, बरोबर ना? आणि जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर काय असतं बाई? सांग. ठीक आहे, वर्मा शर्मा कर्मा उर्मा देतील का? काय असतं बाई? दोन लाईन एकमेकांना पॅरलल असल्या काय असतं? व्हेरी गुड, एकदम भारी. दोन एकमेकांना काय असतात? पॅरलल. बरोबर, बस काय असतात? पॅरलल. देअरफोर याचा अर्थ काय झाला? लाईन PQ इज इक्वल टू लाईन. काही कलाकार असं म्हणतील ह्या दोन लाईन उभ्या असल्या का पुढे गेल्या आडव्या पडायच्या, उभ्या राहून थकल्या. या दोन प्युअर फक्त लाईनीचे, बाकी दुसरं काहीच नाहीये. पडल्या म्हणते एकमेकांना पुढे न्यावा का नाही तुम्हाला? लक्ष द्या इकडे. या उभ्या त्या काय झाल्या? लाईन्स. या लाईन्स आल्या आडव्या. लक्षात ठेवायला सोपं आता. हे बरं लक्षात राहतं तुमच्या. मग आता लक्ष द्या, ही लाईन PQ आहे ना, PQ आहे. आणि ही लाईन कोणती बरं? RS. म्हणजे आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. कोणता बरं? स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू राहणार आहे कोणती बरं? स्लोप ऑफ लाईन RS. बरोबर ना? मग आता स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला असतो बरं? y2 minus y1 अपॉन x2 minus x1. या स्लोप ऑफ लाईनचा हा फॉर्म्युला आहे. हो का? ओके. x1 इज इक्वल टू मध्ये काय लिहिलं? इज इक्वल टू. जसा याचा फॉर्म्युला आहे तसं याचा फॉर्म्युला आहे का काही? याचा भी फॉर्म्युला आहे y2 minus y1 अपॉन x2 minus x1. मला माहिती चढली तुम्हाला, पण तरी लक्ष द्या. काय करायचं? लक्ष द्या.
जसं या स्लोपचा हा फॉर्म्युला लिहिला, या स्लोपचा हा फॉर्म्युला लिहा. स्लोपचा फॉर्म्युला स्लोपच असतो, बाकी काय असतं का नाही. पण आता काय गडबड आहे बघा. नाही एवढा काही श्वास नाही घ्यायचा, जनरल लय असं मोठं नाही काही. बरं हा स्लोप कोणाचा आहे, पी क्यूचा. म्हणजे हा पी आहे आणि हा काय बरं क्यू आहे. मग याला काय म्हणू शकतो आपण, x1 y1. हा कोणता आहे, टाका किमती त्याच्यावाल्या पहिल्या. मग तिथं y2 ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं, किती असणार आहे 6 मायनस y1 ची व्हॅल्यू किती असणार आहे 4 अपॉन x2 ची किती आहे बरं 3 मायनस x1 ची किती रे 2 इज इक्वल. याचा विषय संपला. आता कोणती लाईन आहे रे आपल्याकडं पुढची, आर एस. म्हणजे बघा हा पॉइंट आहे आर आणि हा पॉइंट कोणता बरं आपला एस. हा पॉइंट आहे आर आणि हा पॉइंट कोणता आहे, सॉरी काहीतरी चुकलंय, इथं काय आर एस आहे का, सॉरी इथं काय आहे आर एस. म्हणजे हा आर आहे आणि हा कोणता आहे बरं एस. मग इथं कोणता असेल बरं पहिला पॉइंट x1 y1, इथं काय असेल x2 y2 असेल. मग तो फॉर्म्युला यूज करायचा. y2 काय बरं इथं k मायनस y1 काय बरं 1 अपॉन x2 किती आहे 5 मायनस x1 किती बरं 3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. माझ्या यांचं फक्त काय करायचं आपल्याला कॉस बेसिक करा, त्यांचं कॅल्क्युलेशन करा. इज इक्वल टू काय होईल बघा 6 मायनस 4 किती जाणार आहे 2 अपॉन 3 मायनस 2 किती जाणार आहे 1 इज इक्वल टू k मायनस 1 किती जाणार आहे तेच तर राहणार आहे. आणि इथं 5 मायनस 3 किती जाणार आहे 2. इथपर्यंत काय आलं. हा 2 तिकडे डिवाइड इकडे आल्या काय होईल मल्टिप्लाय. 2 2 जा किती जाणार आहे 4. हा 1 खाली लिहिला तर चालतो, नाही लिहिला तर चालतो. इज इक्वल टू के मायनस किती इथं 1. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला के ची. मायनस 1 इकडे आल्या काय होईल प्लस 1. देअरफॉर के इज इक्वल टू 4 प्लस 1. प्लस मायनस आहे ना इकडे आल्या प्लस होईल ना. आणि देअरफॉर के इज इक्वल किती आला 5. आणि हेच आपल्याला काढायचं होतं. के ची तर व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. कळाले का सरांना नक्की एकदा. अशा प्रकारे आपला इथं प्रॅक्टिस सेट 5.3 पूर्ण संपेल आणि त्याचबरोबर आपला 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्री पण इथं टोटल संपेल. हे आपल्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे एकूण 6 लेक्चर्स आपण घेतलेले. व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि हे लिहून आणा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.